सम्मा सम्बुद्धो भगवान् भगवन्तं अभिवादये स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपरिपन्नो भगवतो साधुसंघो संघं नमामि उपासवन्दामि वन्दे भारतयेनं भक्तं सर्वापराधं मे वन्दे द्वितीयं योगासवन्दामि वन्दे भारतयेनं भक्तं सर्वापराधं मे वन्दे तृतीयं योगासवन्दामि वन्दे भारतयेनं भक्तं सर्वापराधं मे वन्दे उपासवं वन्दे ईश्वरेण समन्वयम् समन्वयाचार्यम् अनुग्रहं कृत्वा श्रियम् एकमे वन्दे द्वितीयं योगासनं वन्दे ईश्वरेण समन्वयम् धम्मं अनुग्रहं कृत्वा एकमे वन्दे तृतीयं योगासनं वन्दे ईश्वरेण समन्वयम् धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा एकमे वन्दे. काल सांगितलं होतं त्रिने ती सरणे आणि अनुग्रह नाही. काही जण अनुग्रह म्हणाले, काही जण अनुग्रह म्हणाले. तर र नाहीये, अनुग्रहं अर्ध ग पूर्ण ग, अनुग्रहं कत्वा आणि ती सरणे. यमहं वदामि तं वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि.
तिसरणगमन निष्ठितं पानातिपाता वैरमणी सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वैरमणी सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वैरमणी सिक्खापदं समादयामि मुसावादा वैरमणी सिक्खापदं समादयामि सुरामेरय्य मज्जपमादठाना वैरमणी सिक्खापदं समादयामि मराठीमध्ये मी कोणाही प्राण्याची हत्या करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करणार नाही, अशी मी बुद्ध आणि बोधिसत्वांच्या प्रतिमेसमोर बसून प्रतिज्ञा करतो. त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन शील संपादेत. साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वंदामि सर्वदा. संख्या थोडी कमी वाटते कालच्यापेक्षा. जास्त या म्हणालो होतो. ठीक आहे, आपण आता प्रवचनाला सुरू करूया. तर काल आपण ऐकलं पुण्यकर्माचा संग्रह जास्त असेल तर आपली सुरक्षा. जसं अंगुलीमाल 999 मनुष्यांची हत्या केला, पशुपक्ष्यांची हजारो हत्या केला, तरी पण तो दुर्गतीला नाही गेला, सद्गती झाली. आणि बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथात एक नवरा बायको, नवरा विहारात जाऊन आलेलं बायकोला नाही आवडलं, पत्नी बुद्धाबद्दल अपशब्द काढताना नवरा चुपचाप राहिला, विरोध नाही केला, तेवढ्यात तो दुर्गतीला गेला, प्रेत लोकात जन्माला. कुठलाही दुष्कर्म न करणारा, बायको बुद्धाला शिव्या काढताना तो चुपचाप राहिला, विरोध नाही केला, म्हणून तो प्रेत लोकात जन्माला. हे काल आपण बघितलं. राणी मल्लिका एकदा व्यभिचार करून गाणीतला किडा झाली आणि काही जण किशोरावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत गणिकाचं काम केलं, तरी पण त्यांचे अरहंत झाले. ते आहे ना, कुठलाही दुष्कर्म न करणारे. जर सत्कर्माचा पुण्याचा साठा वाढवायचा, सत्कर्माचा पुण्याचा साठा जितकं जास्त आहे तितकं कल्याण होणार आहे. दुष्कर्म अजिबात नाही झाले तर पुण्य कुठे जास्त पुण्य मिळेल हे पण बुद्धाने सांगितलं. सत्कर्म कुठे, दुष्कर्म कुठे, जास्तीत जास्त पुण्य कुठे मिळेल, कोण्या कामाचं किती पुण्य, कोण्या कामाचं कुठं किती पुण्य, हे सांगत असताना बुद्ध म्हणाले अंगुत्तर निकाय ग्रंथामध्ये 9वा खंड 2रा भाग 10वा प्रकरण. अंगुत्तर निकाय 9, 2, 10 9वा खंड 2रा भाग 10वा प्रकरण. सूत्राचं नाव आहे वेलाम सुत्त. कदाचित कुणी ऐकलं पण असेल, यापूर्वी वाचलं पण असेल वेलाम सुत्त. ते सांगतो, थोडक्यात सांगतो. वेलाम सुत्त सविस्तर सांगायला जास्त वेळ लागेल, थोडक्यात सांगतो. बुद्ध म्हणतात अनाथपिंडकला, अनाथपिंडक सोनं अंथरून जमीन खरेदी केला, 18 करोड सोन्याचे शिक्के, बांधकामाला 18 करोड, व्यवस्थेला 18 करोड 54 करोड सोन्याचे शिक्केचा विहार म्हणून भिक्खूसंघाला दान केला. जीवनात उतार चढाव येतात. एकदा अनाथपिंडकची अशी अवस्था झाली, एकतर एवढं सोनं अंथरून विहार दान दिला, रोज 2000 भिक्षूंना भोजन दान रोज. आणि भारताबाहेर जिथे व्यापारीचे केंद्र आहेत सगळीकडे अन्नछत्र सुरू केले त्यांनी. अनगिनत लोक, किती पण लोकांना भोजन करूचा, इतका भोजन दान करणारा आणि खूप दान करणारा. अशी अवस्था आली की एकदम आर्थिक करोडोंचं नुकसान झालं, खूप आर्थिक दुर्बलता आली.
आर्थिक स्थिती फार बिकट झाली त्याची. विहारात नेहमी जात होता, विहारात कधी रिकाम्या हाताने जायचं नाही. पूर्वी तर काहीतरी दान करत होता, पण आता अवस्था खूप खराब झाली बिकट. तर घरातलं अंगणातले माती न्यायचं आणि विहारातलं झाडाला टाकायचं, मातीचं दान. कोरडोंचं दान पूर्वी झालं, आता मातीचं दान. चित्ताची चेतना काय? तुम्ही 1 रुपये दान देता का 1,00,000 रुपये दान देता ते महत्वाचं नाहीये. चित्ताची चेतना काय? कुणी लाखो रुपये दान देत असेल अहंकारानं, दुर्गतीला जाणार. कुणी 1च रुपये दान देत असेल श्रद्धेनं, कल्याण होणार, तिथं सद्गती होणार. तर अंगुलीमाल अनाथ पिंडक विहारात आला. आता खूप फकीर झालेल्या, पैसा नाही, आर्थिक स्थिती फार बिकट झाली. बुद्ध त्याला म्हणतात सुदत्त. अनाथ पिंडकचं नाव सुदत्त. लोकांना भोजन द्यायचं म्हणजे त्याचं नाव अनाथ पिंडक म्हणतात. अनाथ म्हणजे अनाथ माहिती आहे, पिंडक म्हणजे भोजन देणार, अनाथांना भोजन देणार. बुद्धाने विचारलं, पूर्वी तर तू खूप दान देत होतास, आता पण तुझं दान देणं चालू आहे का? तर तो म्हणाला, हो भगवान, दान देणं चालू आहे, पण पूर्वीसारखं नाहीये. आता आमची धाबरता फार बिकट झालेली आहे. घरात खायला एक आहे तर एक नाही, भाजी आहे तर भाकर नाही, भाकर आहे तर भाजी नाही, भाजी आहे तर वरण नाही, वरण आहे तर भाजी नाही, भात आहे तर भाकर नाही. रुखा सुखा जे आहे जसं आहे, जे आम्ही खातो. पूर्वी 2000 भिक्षुना भोजन आता शक्य नाही, पण दारासमोर कोणी भिक्षू आला तर काहीतरी त्याच्या पात्रात टाकतो. तर बुद्ध म्हणाले, 1 रुपये देता का 1,00,000 देता ते महत्वाचं नाही. चित्ताची चेतना काय? शुद्ध चित्तानं, प्रसन्न मनानं, आदरपूर्वक, आणि याचं फळ आपल्याला भेटणार आहे असं विचार करत आपण देतो, त्याचं फळ भेटेल. आणि तेव्हा बुद्धाने त्याला एक उदाहरण दिलं. फार पूर्वी, अनेक जन्मापूर्वी, अनेक कल्पांपूर्वी, प्राचीन काळी एक वेलाम नावाचा ब्राह्मण झाला होता. आज ब्राह्मण शब्दाची ॲलर्जी आहे अनेकांना, तो भाग वेगळा. पण आजपर्यंत करोडो बुद्ध झाले, ते पण सांगते, करोडो बुद्ध झाले. आणि सगळेच्या सगळे बुद्ध अशा परिवारात जन्मले की त्यांचे आई वडील ब्राह्मण किंवा क्षत्रिय होते. गौतम बुद्धाचा जन्म क्षत्रिय माता पित्याच्या परिवारात झाला. गौतम बुद्धाच्या अगोदर ह्याच कल्पात झालेले कश्यप, कुशंद, पुनागमन, त्या तिन्ही बुद्धांचा जन्म त्यांचे आई वडील ब्राह्मण परिवारात, त्या परिवारात जन्म झाला. आता येणारे मैत्रेय बुद्ध ते पण अशा परिवारात जन्म होणार आहे की जे आई वडील ब्राह्मण परिवारात. आणि गौतम बुद्ध जिवंत असताना 1,00,000 भिक्षू जवळपास, त्यातले 75,000 म्हणजे 75% म्हणजे 75,000 भिक्षू ब्राह्मण आई वडिलांच्या परिवारात जन्म झालेले, त्या समाजात जन्म झालेले. तर अनाथ पिंडकला बुद्ध सांगतात की फार पूर्वी एक वेलाम नावाचा ब्राह्मण झाला होता. त्या वेलाम ब्राह्मणाने एकदा खूप मोठं दान, खूप मोठं दान, महादान. काय दान दिलं त्याचं वर्णनच खूप मोठं आहे. तरी पण बुद्ध म्हणतात की त्या वेलाम ब्राह्मणाने दिलेले ते महादान, दुसऱ्या शब्दात सांगायचं असेल तर पृथ्वी तलावरच्या सर्व मनुष्यांना, धम्माच्या संपर्कात न आलेल्या पृथ्वी तलावरच्या सर्वच्या सर्व मनुष्यांना आयुष्यभर 100 वर्षापर्यंत भोजन, पाणी, कपडे, औषधी आणि जे पाहिजे ते देत राहिलं आयुष्यभर पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना. तर किती पुण्य? त्याही पेक्षा जास्त पुण्य आहे श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेल्या एका भिक्षूला 1 वेळेचं भोजन दान. आलं का लक्षात? पृथ्वी तलावरच्या सर्वच्या सर्व लोकांना, धम्माच्या संपर्कात न आलेल्या सर्वच्या सर्व लोकांना. आणि धम्म काय पता 500 वर्षासाठी आहे, आणखी 68 वर्ष गेली, आणखी 432 वर्षांना धम्म राहणार आहे पृथ्वी तलावर. पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना, सर्व मनुष्यांना आयुष्यभर भोजन, पाणी, कपडे, औषधी आणि इतर सर्व आवश्यकता 100 वर्षापर्यंत आयुष्यभर देत राहिलं तर किती पुण्य? त्याही पेक्षा अनेक पटीने जास्त पुण्य श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेल्या एका भिक्षूला 1 वेळेचं भोजन दान. आणि पुन्हा म्हणले श्रोतापन्न भिक्षूला दिलेल्या भोजनापेक्षा 100 पटीने जास्त पुण्य सद्दागामी भिक्षूला 1 वेळेचं भोजन दान. पुन्हा म्हणले त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका अनागामी भिक्षूला 1 वेळेचं भोजन दान. पुन्हा म्हणले त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका अरहंताला 1 वेळेचं भोजन दान. पुन्हा म्हणले त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका पच्चेक बुद्धाला 1 वेळेचं भोजन दान. त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका सम्यक संबुद्धाला 1 वेळेचं भोजन दान. पुन्हा म्हणाले त्याही पेक्षा जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजन दान. पुन्हा म्हणाले त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध धम्म संघाला समर्पित होणे. नुसतं शरणम गच्छामी नाही, खरोखर समर्पित होणे. पुन्हा म्हणले त्याही पेक्षा जास्त पुण्य 5 शीलांचं काटेकोरपणे पालन करणे. इतकं महत्व आहे 5 शीलांचं. पुन्हा म्हणाले त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य गंध मात्र भी, हा शब्द आहे अंगुत्तर काय म्हणजे हिंदीमध्ये गंध मात्र, थोडा वेळ जरी मंगल मैत्रीचा अभ्यास केला तर. पुन्हा म्हणाले त्याही पेक्षा 100 पटीने जास्त पुण्य चुटकी बजाओ इतने समय के लिए या पलक झपके इतने समय के लिए भी अगर अनित्य का बोध होता है
आलं लक्षात? आणखी एकदा रिपीट करतो. पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना, धम्माच्या संपर्क न आलेल्या पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना आयुष्यभर भोजन, पाणी, कपडे, औषधी, आणखी जे पाहिजे ते 100 वर्षापर्यंत देत राहिलं पृथ्वी तलावरच्या सर्व लोकांना. त्याहीपेक्षा अनेक पटीने जास्त पुण्य श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेल्या एका भिक्षूला 1 वेळचं भोजन. त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका सगदागमी भिक्षूला 1 वेळचं भोजन दान. त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य अनागामी अवस्था प्राप्त केलेल्या एका भिक्षूला 1 वेळचं भोजन दान. त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका अरहंताला 1 वेळचं भोजन दान. त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका पश्चिम बुद्धाला 1 वेळचं भोजन दान. त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य एका सम्यक संबुद्धाला 1 वेळचं भोजन दान. त्याहीपेक्षा जास्त पुण्य आहे बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजन दान. त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला विहाराचं दान. हे विसरलो पहिल्यांदा. बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला विहाराचं दान. आणि पुन्हा म्हणले त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य बुद्ध धम्म संघाला समर्पित होणे, त्रिरत्नांना समर्पित. आणि त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य 5 शिलांचं पालन. लक्षात ठेवा 5 किती पुण्य. आणि त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य गंध मात्र भी मंगलमंत्रिका अभ्यास करे. हा शब्द आहे तिथं. अगदी थोडा वेळ तरी मंगलमंत्रीचा अभ्यास. आणि त्याहीपेक्षा 100 पटीने जास्त पुण्य चुटकी बजाय इतने समय के लिए या पलक झपके इतने समय के लिए भी अगर अनित्य का बोध होता है. बोध म्हणजे अनुभव. अनित्य प्रतिक्षणी, अनित्य प्रतिक्षण शरीर परिवर्तन 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 त्याचा अनुभव अनित्य बोध एका क्षणासाठी तरी. चुटके बजाय इतने समय के लिए पलक झपके इतने समय के लिए उससे भी ज्यादा पुण्य अनित्य का बोध. समजले? वेलाम सूत्र थोडक्यात सांगितलं.